यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। इतकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे। जवळपास 934 कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे। आणि दिवाळीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाच्या प्रमाणे आज त्याचं एक कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी करतोय। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्र सरकारकडून निधी मागवला आहे। अखेर शेतकऱ्यांचा श्वास मोकळा होणार। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। शेतकऱ्यांना मोकळा श्वास आता घेता येणार आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीबद्दल अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे। ती म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। दिवाळीच्या तोंडावर सरकार आता शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार आहे। सरकार आता शेतकऱ्यांना डबल खुश करणार आहे। 2 ऑगस्टला या ठिकाणी पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारने सोडले। त्यानंतर लगेच सप्टेंबर महिना सुरू झाल्या या ठिकाणी 9 तारखेला आता नमो शेतकरीचे पैसे पण शेतकऱ्यांना सोडले आहेत। तसेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचं जे त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं पावसामुळे झालं, तसेच त्या ठिकाणी पीक विमा 2022 ते 2024 चा रखडलेला शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मिळू लागला आहे। नुकसान भरपाई देखील येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच एक महत्त्वाची घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। ती म्हणजे शेतकऱ्यांना आता 20 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आता दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचं तोंड गोड या ठिकाणी करणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे। म्हणजेच 2 लाखांची सरसकट कर्जमाफी आता यामध्ये करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आल्या। परंतु ही कर्जमाफी जी आहे तर याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येणार नाही। फक्त 20 जिल्ह्यांची यादी कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी आता घेण्यात आली आहे। उरलेल्या जिल्ह्यांना थोडी या ठिकाणी वाट पाहावी लागणार असं सुद्धा सांगण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार, कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार बाहेर काढलं जाणार, याची सविस्तर अपडेट आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्या म्हणजे आता कोणत्या बँकांचं कर्जमाफी होणार याची सविस्तर अपडेट काय आल्या तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे। शेती पिकासाठी कर्ज काढल्या शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे। 20 ऑक्टोबरला दिवाळी आणि 20 ऑक्टोबरला आता मोजकेच तास बाकी राहिले आहेत आणि आता तुमची कर्जमाफी आता 2 लाखांची करणार असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून आता मागवला आहे। आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यात शेतकऱ्यांवर कानावर बातमी लागली असेल, आम्ही आता अतिवृष्टीचे पैसे 31,728 कोटी रुपये मंजूर केलेत, त्यानंतर लगेचच कर्जमाफी आम्ही करणार आहे असं मुख्यमंत्री त्यांच्या सूत्रांकडून माहिती येत होती। आणि तशा प्रकारे आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन निर्णय अखेर घेतला आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं कर्जमाफी आज होईल उद्या होईल असं त्या ठिकाणी शेतकरी वाट बघत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाल्या। 20 जिल्ह्यांची कर्जमाफी दिवाळीच्या निमित्ताने 20 ऑक्टोबरला होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हणावं लागेल। शेतकऱ्यांची दिवाळी आता या ठिकाणी गोड झालीच असं म्हणावं लागेल। त्याचं कारण म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिवाळीला आता या ठिकाणी देणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी बसून हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मग सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी काय दिल्या, येणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळीला कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे याची अपडेट तुम्हाला काय सांगणार आहे। आता या ठिकाणी सरकारच्या मीटिंगमध्ये काय काय ठरले हे तुम्हाला आता सांगणार आहे, पहा। राज्यातील सरसकट या 20 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत असतील
त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 जिल्हे आता या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेत। त्यामुळे 20 जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। सर्व कर्ज आता शेतकऱ्यांनी काढले, म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 90% शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची यादी समोर आल्या। त्यामधील आता 20 जिल्ह्यांची यादी समोर आल्या। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। फक्त 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट समोर आल्या। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 20 जिल्हे काय या ठिकाणी सरकारने घेतलेत। या 20 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला। या वर्षी आता त्या ठिकाणी पावसामुळे भरपूर नुकसान झाले आणि या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांची डबल दिवाळी या ठिकाणी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आता सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज या 20 जिल्ह्यामध्ये आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माफ होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। त्यामुळे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये असणार आहे का? सर्व शेतकऱ्यांनी 2 मिनिटांचा वेळ काढून 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवून तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत, कर्जमाफी कोणाकोण लावणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे येतो आहे। बघा सरकारने काय सांगितलंय या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे आता म्हणालेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे संकल्प आहे। आम्ही केंद्र सरकारकडून तशा प्रकारे आम्ही निधी सुद्धा मागवलेला आहे। किती तर 40,000 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी मागवलेला आहे। कारण शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यामुळेच तर आम्ही आता या ठिकाणी भरभरून मतांनी निवडून आलो आहोत। म्हणजेच आम्हाला निवडून दिलं आहे, त्यांना आम्ही कर्जमाफी अजिबात त्या ठिकाणी दिल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ते पण दिवाळीला दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही आता दिवाळीला करतो आहोत। आमचा फक्त एक प्रॉब्लेम झालता, तो म्हणजे लाडकी बहीण योजना काढल्यामुळे आमच्या तिजोरीमध्ये निधी नव्हता, परंतु कालच केंद्र सरकारकडून जवळपास 40,000 कोटी रुपयांचा निधी आम्ही मागवलाय असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि त्यापुढे आता दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला आता सरकार भरपूर त्या ठिकाणी फायदा करून देतंय। नमोचे पैसे दिले, काही जणांना पीक विम्याचे अतिवृष्टीचे पैसे दिलेत, काहींना त्या ठिकाणी तुम्हाला PM किसानचे पैसे दिलेत। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ही पण तुम्हाला अपडेट सांगणार आहे। परंतु सरकारने यासाठी एक अट घातल्या, ती म्हणजे शेतकरी जे गोरगरीब आणि गरजू आहेत त्यांनाच 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांचा नंबर लागतोय त्यांचीच कर्जमाफी करणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होऊ लागली त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल। दिवाळीला तुमचं कर्ज माफ होणार आहे, परंतु फक्त या 20 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज त्यांनी ठिकाणी काढले त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सरकारने महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी दिल्या, ते म्हणजे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार सांगितलंय। शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलंय का? कारण आता सरकारने सांगितलंय की आम्हाला असं लक्षात आलंय की आता शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी मागील 5 ते 6 वर्ष झालं कर्ज शेती पिकासाठी काढलंय। चैनीच्या वस्तू शेतकऱ्यांनी घेतलीत, काहींनी गाड्या घेतलीत, काहींनी शेती पिकासाठी कर्ज काढल्याचं सांगून या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू सुद्धा विकत घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आले। मग आता नेमकं कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणालेत आता तुम्ही पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठीच खरं कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढले का हे आता तुम्हाला दाखवायचं आहे। चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी शेती पिकाचं नाव घेऊन पैसा जर खर्च जर केला तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यात या ठिकाणी आलेलं आहे। तुम्हाला माहित असेल, ज्यावेळी शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यावेळी पंचनामे करतानाच शेतकऱ्यांना या ठिकाणी आता जी कागदपत्रे शेतकऱ्यांकडून घेतली होती त्यामध्ये एक समिती सुद्धा स्थापन आता सरकारने केली होती आणि त्यामध्ये आता 15 ते 20 दिवस झालं शेतकऱ्यांची कसून चौकशी या ठिकाणी सरकारने केलेली आहे। तुम्हाला माहिती पण नसेल, ही गोपीत चौकशी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कागदपत्रात झाली। म्हणजे तुम्हाला वाटत असेल आमची कुठे चौकशी केली, परंतु शेतकऱ्यांनो आता तुमची सर्व कागदपत्रे सरकारकडे आहेत। ते म्हणजे
तुम्हाला PM किसान नमो शेतकरी योजनेचा अर्ज तुम्ही भरलाय तर त्यावेळी कागदपत्रे जी अर्जासोबत जोडलेत ती कागदपत्र सरकारने सर्व चेक केलेत आणि त्याद्वारे तुमची कर्जमाफी आता किती करायची आणि नेमकं कोणत्या 20 जिल्ह्यांची करायची, 20 कोणते जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टीमध्ये जास्त नुकसान झालंय, त्यांना त्रास सहन करावा लागलाय, त्यांची दिवाळी आता या ठिकाणी गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता 20 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्या। सध्याला जर पाहायला गेलं तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर पहिली आता 90 लाख त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आसपास या ठिकाणी शेतकरी होते, परंतु यामधील फक्त आता थोडक्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे? 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरकारच्या माध्यमातून कोणाचं माफ होणार आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता समजून घ्या, निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता बघा निवडणुकीच्या आधी तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार होते। तुम्हाला पण माहित आहे, तुम्हाला वाटतं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी होणार म्हणल्यावर कर्जमाफी होणार, परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले लाडकी बहीण योजना आता अचानक काढल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडू लागला होता, त्यामुळे हे त्या ठिकाणी तटवलं होतं आणि अचानक त्या ठिकाणी आता निधी केंद्र सरकारकडून तुम्हाला 40,000 कोटी रुपयांचा निधी मागवला आणि अखेर कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या। निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री होते ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यामुळेच तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यावेळी ओरडून सांगितलं होतं, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं 2 लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफ करू, असं ते आव्हान त्या ठिकाणी दिलं होतं। ते आव्हान आता दिवाळीला या ठिकाणी पूर्ण होत असल्याचं पायाला या ठिकाणी मिळू लागला आहे। मग आता सगळ्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आमचं सरसकट कर्जमाफ होणार का, तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार। कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी अटी व पात्रतेनुसार ई कर्जमाफी होणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले गोरगरीब शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी, तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आतमध्ये आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। मग आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी सरकारने दिलाय, ज्या शेतकऱ्यांनी PM किसानचे हप्ते घेतलेत, ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरीचे हप्ते घेतलेत त्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। कारण सरकार स्पष्टपणे म्हणतंय आम्ही नमो शेतकरी PM किसान योजनेचा हप्ता त्या शेतकऱ्यांना देतो जे शेतकरी गोरगरीब आहेत, त्यामुळे तुम्ही पण नमो शेतकरी आणि PM किसानचा हप्ता या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। आता 20 जिल्हे सांगतो, या 20 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्या 20 जिल्ह्यांची यादी कोणती आल्या तुम्ही या ठिकाणी सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। त्यामुळे कोणकोणते 20 जिल्हे आहेत तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। यामधील पहिला जिल्हा कोणता सांगितलाय बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या लिस्टमध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी कान देऊन ऐका। अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये कर्जमाफीचा फायदा होणार आहे, तर बघा या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, मूर्तिजापूर, टाकळी, बार्शी, आता बार्शी टाकळी झाल्यानंतर पातूर, तेल्लार, अकोट, अकोला, बघा या भागामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा सरकारच्या माध्यमातून होणार आहे। कारण सरकारने फक्त ज्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी रानामध्ये, ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये आता अतिवृष्टी ढगफुटी झाली अशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जिल्हे निवडले आहेत, त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि एक मोकळा श्वास त्या ठिकाणी घ्यावा असा सरकारचा उद्देश आहे। शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी असा सरकारचा उद्देश आहे। पहिला जिल्हा आता अकोला। दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहे का बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। तुमचा जिल्हा त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये या कर्जमाफीचा फायदा दिवाळी निमित्त 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे बघा, कर्जमाफीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। त्या जिल्ह्यातील काही त्या ठिकाणी गावे व तालुके कोणती सांगितलेत तुम्ही पाहू शकता। आता बघा जळगाव जिल्ह्यातील या भागामध्ये कर्जमाफीचा फायदा होणार आहे ती म्हणजे रावेर, यावल, भुसावळ, बडगाव, बोदवड,
पारोळा, पाचोरा, दळणगाव, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, अळमनेर आता या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुमचा जिल्हा जळगाव असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तर बघा या ठिकाणी तुम्हाला धुळे जिल्ह्यात तुम्ही असाल तर या धुळे जिल्ह्यामधील कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे बघा। धुळे जिल्ह्यातील आता शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि त्या ठिकाणी धुळे या भागामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील काही मोजक्याच भागामध्ये या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तर यामध्ये बघा नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी आता या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना त्या ठिकाणी 2025च्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचं भरपूर नुकसान झाले, त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा बघा, तुमचा नांदेड जिल्हा आहे का बघा, यामध्ये तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर नांदेड जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, बोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड जिल्हा त्या ठिकाणी मुख्यालयाचा नांदेडचा भाग, नायगाव, उमरी या भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढला आहे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्या ठिकाणी परभणी। आता परभणी जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा, यामध्ये गंगाखेड आहे, जिंतूर आहे, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता केला जाणार आहे। त्यानंतर पुढचे महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्यामुळे पुढचा जिल्हा बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज काढले का बघा शेती पिकासाठी, यामध्ये आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त आता फायदा या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहे का बघा, बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलढाणा, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे बघा। आता बघा या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उत्तर भाग त्या ठिकाणी म्हणजेच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरच्या भागामध्ये शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। अक्कलकोट, बार्शी त्या ठिकाणी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माडा, करमळा या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वांनी आता तुमच्या बँकेची EKYC करून ठेवा, आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, नक्कीच या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।